सकाळीच उठलो ना, पहिले गेलो न्हाव्याजवळ. मस्त दाढी काढली ना, केस कापलं. केस थोडंसं जरा वेगळंच झालं आणि म्हणून इकडून-तिकडून झूम मारून चेक केलं कसं. तसाच ओकेमध्ये घरी येऊन तयार झालो. बुटा घातली, बॅट घेतली ना, ओकेमध्ये ड्रेसिंग कोंबडं जमा केलं ना, त्यानं नेला राऊर गावन. तिथं त्यांचा व्यायाम चालू होता. इकडून-तिकडून त्याला ह्यो उचलतं, याला तो उचलतं. कोणाला काही नाही बोलता मीने हंगला याला पण उचला म्हणजे ह्यो पण तयार झाला पाहिजे. त्याला उचलला, त्याला वाजवला. तसा झाला नाश्ता. नाश्त्यावर असं बिलगलं. एक मिस्टेक झाला का एक वडापाव कमी आला. होतं 15 न माणसं होती 16 म्हणून केल्यांमध्ये ॲडजस्ट केला. तसाच मॅच हरवली मीनी ना, मीच तयार झालो ना, पोचलो साखरपुड्याला. तिथं बँड वाजवत त्याचा आनंद घेतला मस्त ओकेमध्ये. त्यानं सांगितलं चला फोटो काढायला पटकन, कारण की शर्तीनं कल्टी मारायचे. तसं तिथलं उठलो ना, फुला वागता वागता पोचलो स्टेजजवळ. स्टेजजवळ गेलं, तिथं दिसलं आपल्याला प्रेम व्हिडिओग्राफी. त्याच्यावर मोबाईल द्यायचा होता, फक्त चॅनल बघित. तसाच अनाउन्समेंट केली का जेवणाची वेळ झालेली आहे, फटाफट जेवण करून घ्या. त्यांच्या आधी मीनी जेवण करून घेतलं म्हणून मीनी अनाउन्समेंट केली. नंतर गर्दी नको म्हणून तसाच लगेच सेल्फी करायला गेलो तर जयेश भाऊ रागाम बघत होता. कोणाला काही नाही बोलता प्रेम जवळलेला मोबाईल ना, इकडून तिकडून त्याने पण अँगल शूट करी घेतले. तसाच कारला फटाफट फोटो न मारली कल्टी. कोणाला काही नाही बोलता गलीगलीतल्या फरार झालो. अर्ध्या रस्त्याने येणे तर कपड्याची बटणं काढून मोकाट. तसाच तो कपडा काढला ना, दुसरा कपडा घातला ना, पोचलो शर्तीनं. काही नाही बोलता राख्याला फोन लावला. तिकडून तर बबड्या बाईला भेटलो. बोलो राख्या आला तर राख्याला धर घाल्यान. तसाच भर अड्ड्याम पोचलो तर गोट्याचा इकडं बघा असा रील्स बनवतं. नमस्कार बोलतं गाईज. नमस्कार गाईज. लगेच तसाच आम्ही तिथल्या निघलो पुढच्या रस्त्याला. इकडून तिकडून सगळी बैला बघायची होती म्हणून बैलाची नजर बघा कातिलानं. तसंच त्या बैलाला बघला ना, इथं दिसलं चित्तर आहे बघा, असा एकदम हँडसम डायरेक्ट डायनामिक शिंगात. तसंच त्याला बाय बाय बोलत होतो. इकडं बघा कशी पोरामस्त जमलेलं आपलं केस सेट करायला होतं की केस जाम घालायला लागलो. तसाच झाला संध्याकाळचे टाईम म्हणून आपल्याला 2 बाबू दिसले. ते पण बोलतात काय ते केले 2 बोटा, याने केली 2 बोटा. तसाच घरी येऊन अंघोळ धुवून मस्त फ्रेश झालो. जेवून खाऊन घेतलं हरभरा खायला. तसंच लगे आलो अड्ड्यावर तर तिथे चिकन आणले. आज उपवास होता मग चिकनला हात लावायचा आपला काही सगळ्या घडामोडी बघासाठी आपला ब्लॉग बघा यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तर भेटून एक ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.